प्रकार आहे. सोबतच RRB रिप्रेझेंट सोशल बँकिंग, की आपल्याला सामाजिक बदल घडवायचा आहे. त्यामुळे ह्या ज्या सोशल सिक्युरिटी स्कीम्स आहेत, आता ज्यांचा उल्लेख झाला, PMJJBY आहे, PMSBY आहे, ह्यांचा आपण खूप जास्त नेटवर्क वाढणं आवश्यक आहे. कारण अशा अनेक केसेस आहेत की घरातला करता व्यक्ती गमावल्यामुळे नंतर ती कुटुंब अक्षरशः वाऱ्यावर येतात, कारण त्यांच्याकडे कुठला इन्शुरन्स नसतो. आणि इन्शुरन्स म्हणजे काहीतरी खूप मोठा प्रीमियम, काहीतरी हाय प्रॉडक्ट असं लोकांच्या मनात असतं. त्यांना आपण हे सोपे प्रॉडक्ट देऊ शकतो. 20 रुपये, 450 रुपये प्रीमियम ही काही फार मोठी गोष्ट नसते आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रही फार लागत नाहीत. त्यामुळे आपण जर टार्गेट बेसवर काम केलं तर इथे निश्चितपणे आमची पण सगळी यंत्रणा आपल्या मदतीला राहील. आपण प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक ब्रांचच्या ठिकाणी ॲटलिस्ट कॅम्प लावू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांचे आपण हे जे अकाउंट्स आहेत, PMSBY, PMJJY यांना अकाउंट असतील त्या लोकांना या योजनांसाठी इन्शुअर करून घेऊ शकतो. त्याचबरोबर MSMEसाठी आपल्या ज्या योजना आहेत, विशेषतः DIC कडनं काही योजना चालतात, CMEGP असेल किंवा खादी ग्रामोद्योगकडनं PMEGP चालते. त्यामध्ये सुद्धा आपण अधिकाधिक लोकांना जर पाठबळ दिलं तर ही सगळी शेतकरी कुटुंबातलीच मुलं आहेत, ही उद्या पुढे जातील. कुठेतरी एखादा पॅकेजिंगचा व्यवसाय, काही ठिकाणी धान्यांच्या प्रोसेसिंगचा व्यवसाय, असा एखादा चांगला व्यवसाय उभा करतील आणि त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावरती मदत होईल. डिजिटल फायनान्स लिटरसीचा एक फार महत्त्वाचा विषय आपण हातात घेतलेला आहे आणि ही खरी गोष्ट आहे की अक्षरशः म्हणजे मागे एक बातमी अशी आली होती की रिझर्व्ह बँकेच्या एका कर्मचाऱ्याला कोणीतरी ऑनलाईन गंडा घातला. एवढी भीषण परिस्थिती आहे की अगदी सुशिक्षित जे त्या क्षेत्रात काम करतात अशा प्रकारची लोक सुद्धा आज फसतात आहे. ऑनलाईन लिंकमुळे, थोडीफार लालूच दाखवल्यामुळे किंवा एखादी लिंक कुठेतरी क्लिक केली, ती लिंक दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी दाखवली असते, त्याच्यात आपले पैसे कट होतात. आणि मोबाईल जसा आपल्याला इंटरनेटमुळे अतिशय सुकर झालेला आहे आणि खूप गोष्टी त्यामध्ये आपल्याला नवीन मिळतात, पण त्याचा एक धोका पण असतो की त्याच मोबाईलमध्ये तुमचे बँकिंग ॲप्स असतात, त्याच मोबाईलमध्ये तुम्ही दुसरं काहीतरी एखादी गोष्ट सर्च केली, चुकून क्लिक केली की ते डेटा फेच करण्याची तिथे व्यवस्था असू शकते. चुकून आपला OTP शेअर झाला. बऱ्याच वेळेस काही ठिकाणी आपण सेटिंग केलेलं असतं की OTP ऑटो रीड होतो त्या ॲपमध्ये. माझं तर असं, म्हणजे मी पर्सनली जे वापरतो तर तुम्हाला सांगतो की मी बँकिंगचं वगैरे जे आहे माझं सगळं ते मी दुसऱ्याच फोनवर करतो. माझा जो मेन फोन आहे जो मी नेहमी वापरतो, ज्याच्यात आता आमच्या ऑफिसमध्ये पण रोज मला 10 ते 15 OTP येतात, तर ते माझे वेगळे असतात आणि माझ्या पर्सनल बँकिंगचा मी फोनच वेगळा ठेवलेला आहे. तर ज्यांना शक्य ते असं करू शकतात. किमान आपण एवढं करू शकतो की कुठलाही OTP आल्यावरती किमान 2 ते 3 वेळा त्याच्यावरती विचार करून हा बरोबर आहे का तरच तो एंटर करा आणि OTP कोणालाही देऊ नका. या जरी गोष्टी आपण केल्या तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ज्या फसवणुकी आहेत त्यांना आळा घालू शकतो. आणि शेवटचा मुद्दा मी मांडेल की आपण ही यात्रा 5 जूनला सुरू केली होती पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने आणि आपण त्यात वृक्षारोपणाचं सुद्धा 2000 वृक्षांचं रोपण केलेलं आहे. मला असं वाटतं की इथून पुढे आपल्याला जर भविष्य आपलं अबाधित राखायचं असेल आणि मानव जातीसाठी काही करायचं असेल तर पर्यावरणाचं संतुलन सांभाळणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला क्लायमेट स्मार्ट व्हिलेजेस पाहिजेत, पर्यावरण सक्षम ग्राम, आणि त्यासाठी सुद्धा आपण काही मदत करू शकतो का? जर एखाद्या शेतकऱ्यांना, जसं आपल्याकडे पोखराचा एक प्रोजेक्ट होता त्याप्रमाणे जर आपण काही एखादा प्रॉडक्ट डिझाईन करू शकलो की एखादा शेतकरी जर काही क्लायमेट रेझिलियंट काही करू शकत असेल की तो एखाद्या वॉटरशेडची काही ॲक्टिव्हिटी त्याला करायची असेल किंवा क्रॉपिंग पॅटर्न त्याला बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी जर आपण आर्थिक पाठबळ दिलं आणि एक पर्यावरण सक्षम शेतकरी बनवला की जो पर्यावरणाचं त्याला ज्ञान आहे आणि पर्यावरणची विघटन होऊ नये किंवा पर्यावरणाची क्षती होऊ नये यासाठी तो काम करतो, तर त्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी जर आपण काही प्रॉडक्ट करू शकलो तर निश्चितपणे आगामी काळामध्ये खूप मोठा बदल होईल. विशेषतः लागवडी ज्या मोठ्या प्रमाणात फळबागा असतील किंवा आता बांबू मिशन आपण हातात घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला काही सहकार्य करता आलं बँकेमार्फत तर खूप मोठ्या प्रमाणावरती वृक्षांची लागवड होईल, त्यांची जपणूक होईल. त्यातनं अर्थात एकीकडे उत्पन्नही वाढेल आणि दुसरीकडे पर्यावरणाचं सुद्धा संवर्धन होईल. तर या सगळ्या गोष्टींवर मला वाटतं की आता आगामी काळामध्ये आपण निश्चितपणे विचार कराल आणि ही जी यात्रा आहे जरी तुमचा फिजिकल यात्रा संपली तरी लोकांच्या मनामध्ये किंवा ब्रांचच्या स्तरावरती हे उपक्रम आहे ते अशाच प्रकारे चालू राहतील. आपल्या या अतिशय छानपणे आयोजित केलेल्या आणि ज्याचा खरंच लोकांना फायदा झाला अशा उपक्रमांबद्दल मी पुन्हा एकदा आपला आभार मानतो. महाराष्ट्र ग्रामीण बँक नेहमीच जिल्ह्यामध्ये जर जिल्ह्यापुरता जरी विचार केला तरी नेहमीच आमच्या मदतीला किंवा आम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा धावून आलेली आहे. प्रत्येक स्कीममध्ये मी जसं सांगितलं की टॉप 2 मध्येच आपली ब्रांच असते, बऱ्याच ठिकाणी टॉपला आपली बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि एक रिजनल रुरल बँक म्हणून आपण जी आपली जबाबदारी पाळत आहात त्याचं निश्चितपणे मी या ठिकाणी कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप सगळ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.
तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.